तर एकच आहे की महागाई असो, अनेक घटना असो, या संबंधीत दिलेली आश्वासनं वाढली नाहीत आणि या उलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती थोड्या लोकांना नसेल आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतं. ते भाषण काय याचे तुम्हाला असं दाखवत होतं. प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द पाळला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य तुझ्या केलं, आम्ही विरोधी पक्षात आणि दबाव आम्हाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द पाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात, मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की म्हणाचे लवाराचं घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराचं घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतोय हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका,
राजीव गांधींचा ठिका त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही.